नमस्कार. काल 21 ऑगस्ट शुक्रवारी एक संभाजीनगरला एक घटना घडली. म्हणजे ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचा की नाही ह्याच्यात मी फार द्विधा मनस्थितीत होतो. पण नंतर मी ठरवलं कारण का ऑलरेडी इंटरनेटवरती त्याच्यावर प्रचंड व्हिडिओ येत आहेत आणि लोक त्या घटनेचा आपल्या फेमसाठी पण बेनिफिट करून घेत आहेत. पण नंतर कुठेतरी वाटलं की बाबा एक समाजातला घटक म्हणून आपल्या ह्याच्यावर बोलणं कर्तव्य आहे. म्हणून एक म्हटलं छोटासा व्हिडिओ करूया. एक 18 वर्षाचा मुलगा म्हणजे नाव त्याचं कुणाल मुरलीधर चांदवडे आणि हे लोक मूळचे म्हणजे आई वडील आणि मुलगा हे मूळचं कुटुंब जालना जिल्ह्यातलं आणि हे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात म्हणजे तिसगाव एरियामध्ये माझ्या मते ते लोक राहतात आणि तिथे एक खवड्या डोंगर नावाचा डोंगर आहे. उत्खनन केल्यामुळे तिथे एक मोठा असा कडा तयार झालेला आहे जवळजवळ 100 फुटाचा वगैरे असावा. काही लोक व्हिडिओमध्ये 300-400 म्हणतात पण माझ्या माहितीनुसार 100 एक फुटाचा कडा असावा. तर हा मुलगा 18 वर्षाचा मुलगा नीटची तयारी करत होता. आई वडिलांचं वय पण हार्डली आईचं वय 42 वडिलांचं 48 म्हणजे ते पण यंगच होते असं. आणि हा मोबाईल वरून काहीतरी सीन झाला. आता काही व्हिडिओज मध्ये असं काही न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनलवर असं सांगतायत की त्याला आयफोन हवा होता म्हणून तो हट्ट करत होता. काही ठिकाणी असं सांगतायत की त्याच्याकडे फोन होता त्याच्या हप्त्यावरून भांडण झालं. वेगवेगळी कारणं दिली जात आहेत पण ओव्हरऑल मोबाईलची संदर्भात काहीतरी वाद झाला. ज्या वादामुळे तो फ्रस्ट्रेट होऊन किंवा डिप्रेस होऊन तो सकाळी 10 वाजता त्या डोंगरावरती गेला आत्महत्या करायला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत तिथे त्याच्या मागोमाग त्याचे आई बाबा पोहोचले. कालांतर तिथे काही लोक वाचवायला पोहोचली. अग्निशामक दलाची लोक पोहोचली. पोलीस लोक पोहोचले. आणि हे लोक वारंवार त्याला समजावत होते की बाबा तू हे करू नकोस. म्हणजे काही ठिकाणी असे काही व्हिडिओज येतात. ते व्हिडिओज मध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की आई सांगते की बाबा तुला बाबांचा प्रॉब्लेम आहे तर मी मंगळसूत्र फेकून देते. तुझ्यासोबत मी येऊन कायमची राहते. पण तू असं काही करू नकोस. किंवा लोक त्याला सांगतायत की बाबा तू आईचा विचार कर की तू हे केल्यानंतर आईचं काय होईल. वडील समजावतात की बाबा तू माझ्याकडे माझ्यात तर ऐपत नाही एवढं करून द्यायला पण तुला मी माझा मोबाईल देतो. हे सगळं मी व्हिडिओज मध्ये बघितलेलं सांगतोय ऍक्च्युअली आणि ऑफिशियल न्यूज चॅनलवरच्या व्हिडिओवरती प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या फरकानं वेगवेगळं आहे. हे सगळे त्याला समजावतात आणि त्याच्या तोंडी एकच वाक्य आहे की आता ह्याला काही सोल्युशन नाही. मुळात मला सांगायचं आहे की ह्या ह्या मानसिक अवस्थेमध्ये आजकालची पिढी का पोहोचते म्हणजे तुम्ही साधा लहान मुलगा बघा की त्याला तुम्ही थोडा वेळ जर मोबाईल दिलात ना तर तो इतका अनइझी होतो किंवा हायपर होतो. काहीतरी वेगळा ऍक्ट करायला लागतो. चिडतो. मध्ये एक व्हिडिओ छोटासा आला होता की त्यात मुलगा आईनं मोबाईल नाही दिला म्हणून आईला मारतोय रागानं. छोटा मुलगा आईला त्याच्या ताकदीनं आईला मारतोय वगैरे. आणि मुलं एकदम हायपर होतात. अनस्टेबल होतात. काहीतरी विचित्र वागायला लागतात. तोडफोड करायला लागतात. गोष्टी फेकाफेकी करायला लागतात. तर मुळात ही परिस्थिती काय येते हे खरंच फार म्हणजे मन अगदी विषण्ण करणारी घटना आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं की समाजानं काही सेकंद काही मोमेंट थांबून अगदी याच्यावरती विचार करण्याची फार मोठी गरज आहे की आपण संगोपन करायला चुकतोय का मुलांचं किंवा जर मुलांसमोर पालक कंटिन्युअसली मोबाईल वापरतायत आणि मग मुलाला वापरू नको असं सांगतायत का की असं काय होतंय की जर मोबाईल नाही मिळाला म्हणून 15, 16, 17, 18 वर्षाचा एखादा मुलगा इतक्या टोकाचा विचार करतो ज्याला ज्याला आत्महत्या काय ही गोष्ट माहीत नसेल किंवा ह्याच्यामुळे घडणारे कन्सिक्वेन्सेस माहिती नसतील. तो मुलगा एवढ्या निर्णयापर्यंत कसं काय पोहोचतो हे भयंकर आहे. आता जर त्याच्या आईवडिलांचं वय जसं मी म्हणालो की 42 किंवा 48 वगैरे आहे. तर माझ्या मते त्यांच्या ऐन 20शी 22शीत किंवा 25शीत त्यांना झालेलं हे मूल आहे. त्याच्यानंतरची 18 वर्ष त्या लोकांचं त्याच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक आहे, मानसिक गुंतवणूक आहे किंवा नात्याची गुंतवणूक आहे, म्हणजे वैचारिक गुंतवणूक आहे. त्यांनी पूर्ण त्यांची 18 वर्ष ह्या मुलाला वाढवायला, त्याला चांगल्या प्रकारे वाढवायला त्यांनी त्यांच्या आयुष्यातली घातली असतील. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काही नोकरी-धंदे केले असतील. त्याचं स्थलांतर झालं जालन्यामधून इथेमध्ये. खूप खूप मोठ्या लेव्हलला त्यांनी प्रयत्न केले असतील, जेणेकरून त्यांना त्यांचं भविष्य हे मुलामध्ये दिसतंय, की अजून 4 वर्षानंतर हा नोकरीला लागेल आणि परिस्थिती बदलेल. त्याच्यानंतर अजून काही चांगल्या गोष्टी घडतील वगैरे. आणि 18 वर्षाच्या एवढ्या मोठ्या वैचारिक आणि एवढ्या मोठ्या प्रेमाच्या इन्व्हेस्टमेंट नंतर एक दिवस तो मुलगा आत्महत्या करायला जातो. खूप समजावल्यानंतर पण तो ऐकत नाही म्हणून वडील धावत जाऊन त्याला पकडायचा प्रयत्न करतात. जिथे तो मुलगा स्वतःला झोकून देतो दरीत आणि वडील त्याला वाचवायचे प्रयत्न वडील सुद्धा घसरतात आणि ते सुद्धा त्याच्या मागोमाग पडतात. आणि हे बघितल्यानंतर मला बोलायला फार कठीण होतं की हे बघितल्यानंतर त्यांच्या आईची इतकी विचित्र मानसिक अवस्था होते की नवरा नाही मुलगा नाही ह्याच्यानंतर जगायचं कशासाठी आणि क्षणात विचार न करता ती सुद्धा त्या कड्यावरतून उडी मारते. मित्रांनो विचार करा फार गंभीर गोष्ट आहे की एक हसतं खेळतं कुटुंब
अवघ्या 2-3 तासामध्ये 10 वाजता सीन सगळा चालू झाला आणि त्यानं काय ते 2-3 तासानंतर हे सगळं केलं होतं. वारंवार जागा बदलत होता. वारंवार तो ह्याला काही सोल्युशन नाही म्हणत होता. आणि त्याच्यानंतर अख्खं कुटुंब होते असं नव्हतं झालं. तर हे ह्याच्यातून म्हणजे झालेल्या घटनेबद्दल कोणाला दोष द्यायचा, काय द्यायचा हे सगळं बाजूला ठेवून मला असं वाटतं, की आपल्यासारख्या लोकांनी समाजातल्या पालक वर्गानं किंवा मुलांनी ह्याच्यावर शांतपणे विचार करण्याची गरज आहे. इव्हन मी तर म्हणेन टीनेजर्स जे आहेत त्यांनी विचार करण्याची गरज आहे, की तुम्हाला एखादी गोष्ट दिली नाही, पण तुम्हाला 18 वर्ष त्यांनी तुमच्या आयुष्यातली दिले, तुम्हाला एवढं चांगलं वाढवलंय. ह्याच्यानंतर तुमचा एक निर्णय सगळ्या होत्याचा नव्हता करू शकतो. इतक्या टोकाचा निर्णय का घेतला जातो? किंवा पालकांनी विचार करायला पाहिजे, की मुलांना लहानपणापासूनच आपल्या मुलाला खुश ठेवायचं म्हणून तो मागेल ते द्यायचं. त्याचा सगळा हट्ट पूर्ण करायचा. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जाऊन अशा लेव्हलला वळतात का? त्या सगळ्याचा फार विचार करण्याची गरज आहे. तर एक समाजातला घटक म्हणून मला असं वाटतं मी, तुम्ही प्रत्येकानं ह्याच्यावरती एक गांभीर्यानं दखल घेऊन विचार करण्याची गरज आहे. जेणेकरून पुढची पिढी किंवा भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत. कारण का माझ्या माहितीप्रमाणे तो जो खवड्या डोंगर आहे, ह्या डोंगरावरून गेल्या 4 वर्षात जवळ-जवळ 13 लोकांनी सुसाईड केलेत. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघा यूथमध्ये किंवा ह्या टीनेजर्स किंवा हे जे जेन जनरेशन यांच्यामध्ये एखादी गोष्ट मिळाली नाही, तर फार इझिली गिव्ह अप करणं म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्ट्रगल करायचा किंवा ती प्रचंड मेहनतीने मिळवायची हे राहिलंच नाही. एखादी गोष्ट नाही मिळाली, की बस नाही मिळाली तर क्विट ह्या अशा लेव्हलला पोहोचण्याची जी ही वैचारिक किंवा ही मानसिक अवस्था निर्माण झाली, ही कुठेतरी थांबायला हवी असं मला वाटतं. धन्यवाद.